बिलोली तालुक्यातील कार्ला बुद्रुक येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सुरू केले आहे. कार्ला बुद्रुक येथील पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या शासकीय जमिनीवर वीज उपकेंद्र उभारण्याच्या निर्णयाविरोधात कार्ला येथील ग्रामस्थ आणि धनगर समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेण्यात आल्याने आंदोलनाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रखरखत्या उन्हात उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र अद्यापपर्यंत जिल्हा व प्रशासनातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन आणि संवेदनशीलतेचा अभाव असलेल्या भूमिकेमुळे उपोषणकर्ते ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप पसरला असून आता या संवेदनशील प्रकरणात जिल्हाधिकारी काय तोडगा काढणार आणि या जमिनीचे रक्षण होणार का याकडे आता संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. समस्त कार्ला बुजुर्ग ग्रामस्थ यांच्या वतीने आमचा आंदोलनाचा 5वा दिवस आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या निघालेल्या आदेशानुसार कार्ला बुजुर्ग येथे पुनर्वसन जमिनीवर सबस्टेशन 33/11 केव्हीचं सबस्टेशन प्रस्तावित आहे. पण त्याला समस्त कार्ला बुजुर्ग आणि ग्रामस्थांचं ऑब्जेक्शन आहे. त्याला कारण हे म्हणजे की ही पुनर्वसनाची जमीन आहे. त्यातल्या त्यात ही जी प्रस्तावित सबस्टेशनची जागा आहे ती एकदम वस्तीला आणि रेसिडेन्शियल जागेला लागून असल्यामुळे त्याचे होणारे टेक्निकली दुष्परिणाम लक्षात घेता सर्व आमच्या ग्रामस्थांचा विरोध आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमचं एवढंच निवेदन आहे की आज एकंदरीत सर्व महिला मंडळांनी आम्ही सर्वजण इथं उपोषण करत आहोत आणि आमचा उपोषणाचा 5वा दिवस आहे. तुमच्याकडे मालकी हक्काचा पुरावा काय आहे? कुठला? जमिनीचा किंवा तुम्ही आता तिथं राहता वास्तव करत काय आहे? तिथला पुनर्वसनची जमीन आहे आणि ती ग्रामपंचायतच्या हद्दीमधली ती जमीन आहे. आणि आमची मालकी हक्काचं आमचं एवढंच म्हणणं आहे की ती जमीन पुनर्वसनाची असल्यामुळे ती पुनर्वसनाच्या रिसेटलमेंटसाठीच त्याचा वापर करण्यात यावा. आणि सबस्टेशनचा विषय असा आहे की ते एकदम वस्तीला लागून असल्यामुळे त्याचे होणारे टेक्निकल दुष्परिणाम म्हणा किंवा त्याचे ओव्हरहेड लाईन्स गेल्यामुळे होणारे त्याचे लहान मुलावर दुष्परिणाम म्हणा किंवा बाजूला राहणाऱ्या लोकांच्या होणारे दुष्परिणाम लक्षात घेता आम्ही सर्व इथं त्याच्या अगेन्स्ट उपोषण करत आहोत. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमचं एवढंच निवेदन आहे, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे तरी पण कोणत्याही संबंधित अधिकारी किंवा कुठल्याही राजकारण्याने आम्हाला येऊन भेटलेलं नाही किंवा आमची अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही.